नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व हा घटक बघणार. आतापर्यंत आपण प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्राकृतिक भूगोलाच्या शाखा इथपर्यंतचा अभ्यासक्रम हा बघितलेला आहे. आज बघायचंय पहिल्या प्रकरणातील शेवटचा घटक, तो म्हणजे प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व. आता प्राकृतिक भूगोल मानवी जीवनाशी निगडीत एक शाखा म्हणून ओळखली जाते. मानवाच्या मूलभूत गरजा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्राकृतिक घटकाद्वारेच पूर्ण केल्या जात असतात. त्या गरजांमध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि इतर काही ज्या गरजा आहेत या गरजांचा समावेश होतो. मानवाच्या आर्थिक विकासात सुद्धा प्राकृतिक भूगोलाच्या घटकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. निसर्ग व मानव यांच्या परस्पर सहकार्याने मानवी जीवन सुखी झालेले आपल्याला बघायला मिळते. शिवाय मानवी जीवनाच्या अस्तित्वात व विकासामध्ये भूमी, पाणी, हवा, खनिज संपत्ती, शक्ती साधने इत्यादींचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण आहे. यासाठी प्राकृतिक भूगोलाचा परिचय व त्याचे महत्त्व जाणून घेण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर या प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाची सुद्धा तेवढीच आवश्यकता आहे. आता प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व अभ्यासत असताना पहिलं महत्त्व जे आहे हे प्राकृतिक भूगोलात भूपृष्ठ रचना व पर्वत व मैदानाचा अभ्यास केला जातो. या भूपृष्ठ रचनेचा व प्राकृतिक भूरूपांचा प्रभाव मानवाच्या विविध क्रियावर होत असतात. जसे प्राकृतिक घटक बदलतात, प्राकृतिक भूरूप बदलतात, तसतशा मानवाच्या क्रिया सुद्धा बदललेल्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणूनच भूमी उपयोजन, रस्ते, लोहमार्ग, वस्ती, शेती, खनिज संपत्ती इत्यादी करिता प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास हा महत्त्वाचा मानला जातो. म्हणजे पर्वत, पठार, मैदान या भागामध्ये जसा जसा बदल होईल तसतशा मानवाच्या क्रिया सुद्धा बदललेल्या आपल्याला बघायला मिळतात. शेती ही पठारी भागावर केली जाते, मैदानी भागावर केली जाते. रस्ते हे पठारी मैदानी भागातून तयार केले जातात. लोहमार्गाची निर्मिती सुद्धा वस्ती ज्या ठिकाणी अनुकूल वातावरण आहे त्याच ठिकाणी तयार केली जाते. आणि मग या प्राकृतिक भूगोलामध्ये प्राकृतिक भूपृष्ठ रचनेचा अभ्यास हा महत्त्वाचा आहे आणि याच्या अभ्यासावरून आपल्याला प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व लक्षात येते. आता दुसरं जे महत्त्व आहे ते म्हणजे हवामानशास्त्राशी निगडित आहे. हवा व हवामानाचा या वातावरणाच्या अंगाचा मानवी जीवनावर विविध प्रकारे परिणाम घडून येत असतो. जसं हवामान बदलेल, जशी हवा बदलेल, या हवामानावर आणि हवेच्या बदलावर मानवाचा आहार, पोशाख, निवास, विविध प्रकारचे व्यवसाय, उद्योगधंदे, दळणवळण व संदेशवहन इत्यादी घटक हे हवा आणि हवामानावर अवलंबून असतात. स्थलांतर सुद्धा विविध हवामानावर अवलंबून आपल्याला बघायला मिळते. जसं हवामान बदलेल तसं मानव सुद्धा काही काळामध्ये स्थलांतर केलेलं आपल्याला बघायला मिळतं. काही प्रदेशात अनुकूल तर काही प्रदेशात प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळे हवामानामध्ये जसा बदल होईल तसं मानव आपली इतर जी जीवनशैली आहे ही जीवनशैली बदलत असलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणून प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व या दृष्टीने सुद्धा आपल्याला स्पष्ट करता येईल. तिसरं महत्त्व आहे सागराच्या दृष्टिकोनातून. सागरात विपुल अशी सागर संपत्ती असलेली आपल्याला बघायला मिळते. ती मानवी जीवनास उपयुक्त असते. तसेच किनारपट्टीच्या भागात सागरी तळरचना, भरती, ओटी, सागरी हालचाली, समुद्री प्रवाह, सागराचे तापमान, स्वरूप आदीचा प्रभाव सुद्धा मानवी जीवनाच्या विविध अंगावर पडलेला आपल्याला बघायला मिळतो. देशाचा व्यापार हा बंदरावर अवलंबून असून प्रत्येक देशाचा बंदर किंवा बंदराची स्थिती जशी आहे त्यानुसार सागराशी संबंधित त्या देशाचा व्यापार चालू असलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून सागरशास्त्राचा अभ्यास सुद्धा महत्त्वाचा ठरतो आणि सागरशास्त्र सुद्धा प्राकृतिक भूगोलाची एक शाखा म्हणून ओळखली जाते. चौथा जो भाग आहे हा पृथ्वीच्या सूर्यकुलातील एक महत्त्वाचा घटक म्हणून पृथ्वीला ओळखलं जातं. पृथ्वीचे स्थान, ऋतुमान, ग्रहणे इत्यादीचा अभ्यास ज्योतिर्विज्ञानामध्ये केला जातो आणि म्हणून ज्योतिर्विज्ञान सुद्धा प्राकृतिक भूगोलाची शाखा आहे आणि या दृष्टीने सुद्धा प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाला महत्त्व असलेलं आपल्याला बघायला मिळते. पाचवा आहे भूखंड, भूरचना, हवामान, बाह्यकारके याच्या संयुक्त कार्यामुळे विविध प्रदेशात विविध प्रकार आपल्याला बघायला मिळतात.
याच्या आधारे शेतीचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात, वनस्पतीचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात, प्राण्यांचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. त्याच्यावर आधारित उद्योगधंदे वाढीस लागलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून ज्या प्रदेशामध्ये जशी भूरचना आहे, जसे खडक आहे, जसं हवामान आहे, त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी बदललेल्या आपल्याला बघायला मिळतात. आणि या दृष्टिकोनातून सुद्धा प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व असलेले आपल्याला बघायला मिळते. 6वा आहे मानवाच्या सामाजिक, आर्थिक आणि प्रादेशिक भिन्नतेस व त्या प्रदेशातील प्राकृतिक घटक कारणीभूत असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे प्रदेशातील मानवी जीवनाचा अभ्यास करत असताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास सुद्धा महत्त्वाचा ठरतो. जसे सामाजिक घटक बदलतील, आर्थिक घटक बदलतील, प्रादेशिक भिन्नता बदलेल, ही बदलणारी भिन्नता जी आहे ही भिन्नता त्या ठिकाणच्या प्राकृतिक घटकावर अवलंबून असते. आणि म्हणून जसा प्राकृतिक घटक बदलतील तशी ही सगळी घटक बदलत असलेले आपल्याला बघायला मिळतात. प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचा शेवटचा घटक म्हणजे नैसर्गिक साधनांचा अतिरेकी वापर, शास्त्रीय प्रगती, विविध उद्योग यामुळे हवा प्रदूषण, जलप्रदूषण, जमीन प्रदूषण, ध्वनी प्रदूषण यासारख्या घटना ज्या आहे ह्या गंभीरतेने निर्माण झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे परिस्थितिकीचे संतुलन ढासळत असताना हे परिस्थितिकीचे संतुलन कसं अबाधित राखलं जाईल आणि मानवी जीवनाचा विकास परिस्थितिकी संतुलनातून कसा केला जाईल व वेगवेगळ्या निर्माण होणाऱ्या समस्याची सोडवणूक, साधनसंपत्तीचे संवर्धन कसे करता येईल या सगळ्या गोष्टींचा अभ्यास पर्यावरणीय दृष्टिकोनातून सुद्धा प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये समाविष्ट होतो. आणि या दृष्टिकोनातून सुद्धा प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचं जे महत्त्व आहे हे महत्त्व आपल्याला स्पष्ट करता येईल. अशा प्रकारे प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचं महत्त्व हे या 7 मुद्द्यावरून स्पष्ट करता येईल. या ठिकाणी पहिलं जे प्रकरण आहे हे पहिलं प्रकरण आपलं संपत आहे. दुसऱ्या प्रकरणाची सुरुवात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.